मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ज्या पद्धतीने ढासळत चालली आहे त्यानंतर त्यांचं कुटुंब सुद्धा अक्षरशः चिंतेमध्ये आलेलं आहे आणि आता मनोज जरांगे यांच्या पत्नीने थेट सरकारला इशारा दिलेला आहे। जरांगे पाटील यांना काहीही झालं तर त्यासाठी सरकार जबाबदार असेल असं मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीने ठणकावलेलं आहे सरकारला। आणि जरांगेंची खालावलेली प्रकृती बघून त्यांच्या पत्नीचा आता संताप होताना दिसतोय। तर आपण बघतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबियांनी सुद्धा त्यांच्या पत्नीने सुद्धा आता सरकारला चांगलंच धारेवर धरलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांना जर काहीही झालं तर या सगळ्याला जबाबदार सरकार असेल अशा पद्धतीचा इशारा आणि अशा पद्धतीचं एका प्रकारे ठणकावलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नींनी। त्यामुळे जरांगे पाटील यांची जी प्रकृती आहे जी आपण दाखवतोय ते सगळे दृश्यांच्या माध्यमातून ही प्रकृती बघून आता कुटुंब सुद्धा काहीसं हेलावून गेलेलं आहे आणि यानंतर त्यांच्या पत्नीने संताप वर्तवलाय। तर आमच्या प्रतिनिधी गौरव साळी यांनी त्यांच्या पत्नीशी थेट बातचीत केलेली आहे, आपण बघूया। मी आता सध्या अंतरवाली सराटीतील अंकुशनगर येथील महाकाळा या ठिकाणी आलेलो आहे। जरांगे पाटलांचे कुटुंबीय आपल्यासोबत आहे। आज महाराष्ट्र बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे। ताई, काय सांगणार आजच्या या घडीला, तुमची काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहे? हे सरकार दलिंदर आहे। ह्या सरकारने जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली असती तर त्यांना इतका त्रास सोसायचा म्हणजे गरज पडली नसती। पण हे सरकारला असं वाटतंय आज झाले 5 दिवस, आज झाले 4 दिवस, पण या सरकारला झोप लागली असंच म्हणावं लागेल। हे सरकार नाही आहे, ह्याला राक्षस म्हणतात। सरकार वेगळं असतं, हे राक्षस आहेत, माणसं मारणारे, आणि ते फक्त मराठा समाजाचेच मारायलेत। त्यांनी विडाच उचलला मराठा समाजाचे लोक कमी करायचे। या जरांगे पाटलांच्या नाकातून रक्तस्राव देखील झाला आहे, त्यांना बसण्यास उठण्यास देखील अडचणी होत आहेत। अशा परिस्थितीत तुमची आजची भूमिका काय असणार एक पत्नी म्हणून? एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगते, अजित पवारला सांगते आणि देवेंद्र फडणवीसलाही सांगते, तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करा। जसे ते घरून चलत गेले तसे ते घरी चलतच आले पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायची। जर का त्यांना काय झालं ना, ह्या तिघांनाच जबाबदार धरेल। आपल्यासोबत जरांगे पाटलांची मुलगी पल्लवी देखील आहे आणि मुलगा शिवराज देखील आहे। पल्लवी, काय सांगशील? आज पाटलांची तब्येत ही अत्यंत खालवत चाललेली आहे, नाकातून रक्तस्राव होतोय, बसण्यास उठण्यास त्यांना अडचण येत आहे। खूप भीती वाटते, कारण आज 5 दिवस झालं पप्पांच्या पोटात अन्नाचा कण नाही आणि पाणी पण नाही आहे। आणि एक सांगते, जर का पप्पांच्या जीवाला काही झालं, हे 3 लोक आहेत ना जे सरकार म्हणतात ते तिघही जबाबदार राहतील। आणि जे सगळे सोयऱ्यांच्या कायद्याला विरोध करतात मी त्यांना पण जबाबदार धरेल। आणि जर का पप्पांच्या जीवाला काही झालं तर तुमचा पूर्ण महाराष्ट्र पेटेलच, पण राजकारण हे नाव महाराष्ट्रात दिसणार नाही, याची काळजी या तिघांनी पण घ्यायची। जरांगेंच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी इथे काही महिला आलेल्या आहेत, आपण पाहू शकता। यांना देखील भावना अनावर झाल्या आहेत, त्यांचे डोळे अश्रूने पाणावलेले आहेत। ताई, काय भावना आहे याची? सर, आम्ही कालच भेटून आलोय त्यांना। खूप तब्येत म्हणजे खराब झाली, आज तर त्याच्यापेक्षा जास्त खराब झालेली आहे। आता सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांची घरची परिस्थिती, त्यांच्या पत्नीची परिस्थिती कशी झाली आहे आणि त्यांचं पण कसं वातावरण झाले। सरकारला हात जोडून विनंती की याच्यावर त्यांनी निर्णय घ्यावा काहीतरी, कारण पाटलांची तब्येत आज खूप खराब झालेली आहे। ताई, आज महाराष्ट्र बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे आणि पाटील 5व्या दिवशी देखील त्यांनी आरोग्य तपासणी नाकारलेली आहे, खाण्यास पिण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। सर्वप्रथम तर हे असल्या नालायक सरकारवर आमचा बहिष्कार आहे। आणि सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आमच्या दादांना काही झालं ना तर सरकारला याच्यातून सुट्टी नाही आहे। सरकारने अतिशहाणपणा करून मुंबईला पोहोचण्या अगोदरच त्यांचे हुशारीने आम्हाला वापस पाठवलंय की तुम्हाला हो सांगितलं दिलं म्हणून आमच्याशी खोटं बोलले आणि आता नाही म्हणतायत। आणि ह्यांना लाज वाटायला पाहिजे। 15 तारखेला 5 दिवस झाले दादा उपाशी आहेत, पाणी नाही, अन्न नाही। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आजच्या आज तातडीने निर्णय घ्यायचा तर त्यांनी 20 तारखेवर ढकललेला आहे तो। त्यांना लाज वाटत नाही का की एवढे दिवस माणूस कसा उपाशी तापाशी राहील? त्यांच्या नाकातून रक्त यायला लागले आज। स्वतः त्यांना असं घरादाराचे त्यांच्या घरात काय आहेत का नाही, आई वडील भाऊ बहीण, यांनी यांच्या घरी येऊन बघायला पाहिजे आज काय परिस्थिती। ह्या तिकडे त्यांचं उपोषण सुरू आहे आणि इकडे यांचं उपोषण सुरू आहे या ताईंचं। ह्यांनी सुद्धा कालपासून 2 दिवस झालं अन्न पाणी घेतलेलं नाहीये। त्यांना लाज वाटत नाही का की आपल्या पण मुलीसारखे आहेत ह्यांची ही परिस्थिती आहे, त्यांच्या नाकातून रक्त येतंय, आपण लवकरात लवकर तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे। आणि त्यांनी खुशालच 20 तारीख दिलेली आहे। ह्या अशा सरकारला माफी नाही द्यायला पाहिजे आणि आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका तुम्ही। आम्ही जितकं शांततेने घेतोय ते
फक्त दादांमुळे घेतोय. दादांनी असं काय नाही बोलले, त्यांच्या बोलायचे इथून पुढे जर हाताबाहेर परिस्थिती गेली ना तर 100% आम्ही आक्रमक होऊ आणि आम्ही काय करू हे सांगू सुद्धा शकणार नाहीये. ताई, आज महाराष्ट्र बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे आणि आज मंत्रिमंडळाची बैठक देखील होणार आहे. तर काही वाटतं का की आजच्या बैठकीतून काही सकारात्मक तोडगा निघेल, पाटलांचं उपोषण आज सुटेल असं शक्यता वाटते? वाटत तर नाही, पण त्यांनी सकारात्मक भूमिका घ्यायलाच पाहिजे. जर नाही घेतली ना तर त्यांना इथून पुढे खूप जड जाणार आहे सरकारला, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आपल्यासोबत जरंगे पाटलांचा मुलगा शिवराज देखील आहे. शिवराज, काय सांगशील, आज महाराष्ट्र बंदची हाक आहे, एक मुलगा म्हणून तुझी काय भावना असणार आहे आणि समाजाला काय आव्हान असणार आहे? सर्वप्रथम मी मराठा समाजाला सांगतो की सध्या पप्पांनी सांगितल्याप्रमाणे शांततेतच आंदोलन करा. नसता सरकारने याची दखल नाही घेतली तर पुढील रोषाला सरकारने सामोरं जावं लागेल आणि सरकारला ते झेपणार पण नाही, पेलवणार पण नाही. जरंगे पाटलांची प्रकृती बघून एक मुलगा म्हणून भावना काय आहे? जरंगे पाटलांचं उपोषण सोडण्यासाठी तू प्रयत्नशील असणार आहे? हो, मी प्रयत्नशील राहील, कारण अन्न पाण्याचा माणूस जगू शकत नाही, कारण खूप शरीराला वेदना होतात. सरकारने जर याची दखल नाही घेतली, आज मी टी व्हीवर पाहिल्याप्रमाणे पप्पाच्या नाकातून रक्त आलं, पण नंतर सरकारच्या नाकातोंडातून रक्त आल्याशिवाय मराठा समाज मागं हटणार नाही. काही झालं तरी सरकारला सोडणार नाही. आज मंत्रिमंडळ बैठक होणार आहे आणि यात काही सकारात्मक तोडगा निघेल का? पाटलांचं उपोषण आज मार्गी लागेल का, सुटेल का? काही शक्यता वाटते? उपोषण सुटायलाच पाहिजे, कारण सरकारला मार्ग काढल्याशिवाय पर्याय नाही. कारण सरकारला पुढे बी प्रत्येक कामात असंच मराठा समाज आडवं येईल की सरकारला फिरून लाज वाटन की आपण जर तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती आणि सर्व राजकारण्याला घरात बसल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. एकंदरीत आपण जर पाहिलं तर जरंगे पाटलांच्या नाकातून आज रक्त आलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज उग्र प्रतिक्रिया मराठा आंदोलक, मराठा कार्यकर्ते सोबतच जरंगे पाटलांचे कुटुंबीय देताना दिसत आहेत. आता शिवराजनी बोलताना सांगितलं की ज्या प्रकारे आज जरंगे पाटलांच्या नाकातून रक्त आलं त्याच प्रकारे सरकारच्याही नाकातोंडातून रक्त आल्याशिवाय मराठे राहणार नाही, अशा खणखणीत प्रतिक्रिया या जरंगे पाटलांच्या कुटुंबियांनी दिलेल्या आहे. साहजिक आहे, जरंगे पाटलांचा आजचा 5वा उपोषणाचा दिवस आहे, मात्र सरकारकडून अद्याप कुठलाही निरोप नाही, कुठलीही हालचाल दिसत नाहीये.